श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 17 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो बुधवारी रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती 17 ऑक्टोबर गुरुवारी सायंकाळी 4:56 होणार आहे. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार ही पौर्णिमा जी आहे तर ती 17 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही सेवा उपाय करायचे आहेत किंवा पूजा अर्चा करायची आहे तर ती 16 आणि 17 या दोनही दिवशी करायची आहे. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. त्या दिवशी देवी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, म्हणजेच तिचा जन्म झाला होता, म्हणून ही तिथी देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव, इंद्रदेव त्याचबरोबर चंद्रदेव यांची पूजा ही केली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी पूर्ण असतो. या दिवशी चंद्र हा अतिशय प्रकाशमय असतो आणि तो पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशामधून अमृतवृष्टीही होत असते आणि म्हणूनच या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवलं जातं आणि त्याचा प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करत असतात. या पद्धतीने जर आपण दूध आटवलं, चंद्रप्रकाशात ठेवलं तर ते दूध पिल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये काही आजारपण असेल, रोगराई असेल तर ती दूर होऊन जाते. सर्व संकट, अडचणी ह्या सुद्धा दूर होऊन जातात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. या झाडाला आपल्याला नक्की स्पर्श करायचा आहे. जर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाहीत त्यासुद्धा आपल्याबरोबर घडतील, म्हणजे आपल्याला मिळतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल, प्रगती होईल आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आपल्या पुराणामध्ये झाडांना अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तर अशी काही झाडं आहेत की ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि ही वेगवेगळी झाडे ही वेगवेगळ्या देवांना समर्पित केलेली आहेत. त्याची फुलं, पानं ही त्या देवांना प्रिय आहेत, त्यामुळे ती त्यांना अर्पण केली जातात. तेच ही झाडे आणि वनस्पती या नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित शुभ फळ हे आपल्याला प्रदान करतात आणि दोष दूर करतात. हिंदू धर्मामध्ये झाडांना देवासारखे पूजनीय मानले जाते. तर पहा, या अशा झाडांची पूजा केल्याने देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या पूजेने आपले सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते, परंतु तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही, तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे. तर पहा, आपण अगदी 100% जरी प्रयत्न आपले काम पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी केले तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. तर असे बऱ्याच वेळा होते. त्यामुळे बघा, आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात तर ते कमकुवत असतात आणि त्यामुळे आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होत नाही. म्हणूनच जर आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही विशिष्ट उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना, मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्याला यश प्राप्त होते. पहा, सर्वात अगोदर आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर तो म्हणजे तुळशीचे झाड.
तर तुळस ही आपल्याला माहीत आहे की तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय पूर्ण होत नाही, म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. तुळशी ही जर आपल्या घरासमोर असतील तर आपल्या घरातील वास्तुदोष हे दूर होतात. तर पहा, कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे आणि म्हणून माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तिचे उपाय, उपासना, पूजा करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी बघा तुळशीची विशेष पूजा करायची आहे. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, कच्चं दूध टाकायचं आहे. तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशी मातेला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला हे जल अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल तिला अर्पण करायचं आहे. धूपदीप ओवाळायचा आहे. तुळशी मातेला 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला मन व्यक्त करायची आहे. असं केल्याने मनातील प्रत्येक इच्छा माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होते. तर पहा, यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष. तर पिंपळ वृक्षाला कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे. पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि त्याचबरोबर या झाडाला संपूर्ण भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. त्यामुळे तुम्हाला बघा या वृक्षाला देखील, पिंपळ वृक्षाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडी हळद आणि थोडं कच्चं दूध टाकून हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा त्या झाडाखाली लावायचा आहे. दिवा लावताना त्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे आणि नंतरच दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने हे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला ते जल पिंपळ वृक्षाला गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहे आणि भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. असं केल्याने भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या दिवशी आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करतात. त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड. पहा, योगायोगाने ही पौर्णिमा गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा दिवस भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंचे स्वरूप मानले जाणारे केळी हे एक वृक्ष आहे आणि त्याचबरोबर बृहस्पती हे देखील केळी या वृक्षाशी संबंधित आहेत. गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभला जातो. तुम्हाला काय करायचं आहे, एक लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला केळीच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे जल तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. झाडाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला देखील तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर तुमचा उजवा हात केळीच्या झाडाला तुम्हाला लावून तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंचं स्मरण करत तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. हा तुम्हाला जी काही मी 3 झाडं सांगितली आहेत तर तुम्ही म्हणता या तिन्ही झाडांना मला स्पर्श करायचा आहे का, तर अजिबात नाही. तुम्हाला कोणत्याही या 3 पैकी एका झाडाला जरी तुम्ही पूजा केली आणि त्या एका झाडाला जरी स्पर्श केला आणि तुमची इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला या तिन्ही झाडांना स्पर्श करणं शक्य झालं किंवा त्याची पूजा करणं शक्य झालं तरी तुम्हाला करता आली तर या तिन्ही वृक्षांची पूजा तुम्हाला करायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.